कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी 2009 पासून सातत्यानं सर्वतोपरी प्रयत्न केले. सर्व नियम, अटी आणि कागदपत्रांची पूर्तता करून 2012 मध्ये या योजनेचा 144 कोटींचा पहिला हप्ता महानगरपालिकेकडे वर्ग केला. थेट पाईपलाईन योजनेचं पाणी काळंबावाडीपासून पुईखडी इथल्या वितरण व्यवस्थेपर्यंत व्यवस्थित पोहोच करण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांनी पूर्ण केली आहे. शहरातील पाण्याची अंतर्गत वितरण व्यवस्था सुरळीत करणं ही जबाबदारी महापालिका प्रशासनाची होती. सध्या थेट पाईपलाईनची योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थित होत नसल्यानं वारंवार विरोधकांकडून थेट पाईपलाईन योजनेचं श्रेय सतेज पाटील यांना मिळू नये यासाठी केवळ गळकी योजना म्हणून हिणवलं जातंय. असं हिणवणं हे हास्यास्पद बाब असल्याचा टोला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे सचिव माजी नगरसेविका भारती पोवार यांनी लगावलाय. कोल्हापूर शहराचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जो प्रश्न पिण्याच्या पाण्याचा होता, कित्येकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, अनेकांनी घोषणा केल्या, पण ती योजना कार्यान्वित करण्यामध्ये कुणीही पुढाकार घेतला नाही. मला माझ्या नेत्याचा अभिमान वाटतो तर एवढ्यासाठी की 2009ला त्यांनी घोषणा केली की मी काळंबावाडीतून थेट पाईपलाईन आणणार. अनेक नेते घोषणा करतात आणि गप्प बसतात, पण त्यापैकी सतेज पाटील नाही आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना. त्यांनी ती 2009 ते 2012पर्यंत ज्या ज्या त्याला लागणाऱ्या परवानग्या होत्या त्या परवानग्या आणल्या. 2012ला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जो पहिला हप्ता असतो महानगरपालिकेला देण्याचा, तो 114 कोटी रुपये महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले. 2014 नंतर महाराष्ट्रातलं शासन बदललं. अनेक जण सांगतात की विधानसभांच्या पायऱ्यावर आम्ही बसलो आणि म्हणून ही पाणी योजना आणली. ही खरं तर हास्यास्पद गोष्ट आहे. मग आम्हीही म्हणायला पाहिजे की आम्ही ही योजना आणली. आम्ही तर याच्यासाठीचा लढा 1980 पासूनचा लढला होता. पण लढा लढणं आणि त्या योजना कार्यान्वित करणं याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून जे लोक आज हे श्रेय सतेज पाटलांना मिळू नये म्हणून या पाईपलाईन योजनेला गळकी योजना म्हणून संबोधित आहेत, त्याचासुद्धा निषेध मी या निमित्तानं या ठिकाणी करत आहे. कोल्हापूरला गेली 10 ते 15 वर्ष महिला महापौर आणि महिला प्रशासक असतानाही शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. यावेळी संपूर्ण कोल्हापूर शहरात बसस्थानक, बाजारपेठा तसंच गर्दीच्या ठिकाणी इको फ्रेंडली स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, शहरातील कचरा उठाव वेळेत करावा, शहरातील रस्ते सुरळीत करावेत आदी मागण्या यावेळी केल्या. येत्या दसऱ्यापर्यंत शहरातील प्रलंबित नागरी प्रश्न मार्गी लागले नाहीत तर महिला काँग्रेसच्या वतीनं महापालिका प्रशासकांना घेराव घालू असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिलाय. महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की येणाऱ्या दसऱ्यातील नवरात्रापूर्वी या शहरामध्ये इको फ्रेंडली स्वच्छतागृहाच्या निर्मिती झाल्या पाहिजेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. कचऱ्याचं विघटन व्यवस्थित झालं पाहिजे. रस्त्याच्या सुधारणा गतीनं केल्या पाहिजेत. आणि हे जर ते करणार नसतील तर कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या महिला महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घालतील. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्यांची घेरावमधून मुक्तता होणार नाही. शहरातील रस्ते कामांसाठी 108 कोटींचा निधी मंजूर झाल्याचे पोस्टर्स लागले, पण शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. जर महापालिका प्रशासनाला निधी उपलब्ध झाला असेल तर प्रशासनानं तसा खुलासा करावा आणि निधी उपलब्ध झाला नसेल तर विनाकारण पोस्टरबाजी करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोवार यांनी केली आहे. पत्रकार बैठकीला सरलाताई पाटील, संध्या घोटणे, माजी नगरसेविका वनिता देठे, उज्ज्वला चौगले, वैशाली महाडिक, वैशाली जाधव, अलका सनगर, मंगल खुडे, पूजा आरडे उपस्थित होत्या.